आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत. काही जण नाराज आहेत. शिवतारे म्हणतायत की समन्वय साधला गेला नाही, सौजन्य दाखवलं गेलं नाही. तुमच्यापर्यंत काही माहिती आली का? तानाजी सावंत पण अधिवेशन सोडून गेले. मला माहीत नाही त्यांनी काय बोललं हे वक्तव्यसुद्धा मी ऐकलेलं नाही. आणि त्यांना सौजन्य आणि संयम हा त्यांच्याकडे असला पाहिजे. त्यांनी CM साहेबाला भेटलं पाहिजे. माध्यमात बोलण्यापेक्षा त्यांनी जर CM साहेबाला भेटलं तर CM साहेब निश्चित CM असतील DCM असतील शिंदे साहेबाला आवर्जून भेटलं पाहिजे. प्रकाश सुर्वे पण म्हणतायत की मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. ही नाराजगी काही दिवस चालते. असे नाराजगी मी सुद्धा अनेक वेळा मी स्वतः होतो. आज मग मी खुशीत आहे म्हणून दुसरे नाराज असतील. हे नाराजीचं सत्र थोडं बहुत चालू असतं. करतील असं वाटतं सगळ्यांना व्यवस्थित. सर्वांना न्याय द्यायची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबाची आहे आणि ते निश्चित त्यांना न्याय देतील. बरं, शेवटचा प्रश्न, संजय शिरसाटांना कोणतं खातं हवं आहे? मला कोणतंही खातं चालेल. खात्यावर डिपेंड नाही. मी खातं जे मिळेल त्याच्यावर काम करण्यासाठी जेवढी ताकद आहे ती पणाला लावेल. आग्रह आहे कोणत्या खात्याचा? नाही, खात्याचा आग्रह नसतो. खूप खूप धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. त्यांनी सांगितलं की जे काही नाराज असतील त्यांनी थेट एकनाथ शिंदेंशी बोलावं. एकनाथ शिंदे हे त्यांची नाराजी दूर करतील. जे काही प्रतिक्रिया येत आहेत, काही जे नाराज आहेत किंवा जे अधिवेशन सुरू असताना सुद्धा तानाजी सावंतसारखे पुन्हा नागपूर सोडून गेले आहेत, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलं. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईब, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.